तर नमस्कार मंडळी, मी आहे श्रुती. तर आज आहे घटस्थापना. तर दरवर्षी हिंगणगावला पालखी येते आणि आम्ही दरवर्षी तिथे जात असतो पालखीचं दर्शन घेण्यासाठी. तर आज सुद्धा आम्ही तिकडे चाललो आहोत. तेवढे सगळीकडे नुसता पाऊस चालू आहे, त्याच्यामुळे गाडी जरा सावकाश चालवावी लागते, कारण की खड्ड्याने सुद्धा पाणी भरले. चुकून आपल्याला पाणी वाटायचं आणि आपण गाडी घालायचं आणि गाडी जायची खाली खड्ड्यात, म्हणजे लागली का वाट. सही आहे. मी गाडीच अशी चालवत होते की माझी मम्मी म्हणली माझी निम्मी अर्धी साडी तू चिखल्याने भरवली. तर फायनली आम्ही पोहोचलो हिंगणगावला पालखीच्या ठिकाणी. तर आम्ही पालखीचं दर्शन घेत होतो, मध्येच मला हा आवाज आला. हे पाहिल्यानंतर मी पटकन पाया पडले आणि तिथून सटकले, कारण की ते बघूनच माझ्या अंगाला काटा आला डायरेक्ट. आता म्हणलं आले तर थोडंफार शॉपिंग करून घ्या. मला आणि माझ्या बहिणीला प्रत्येक दुकानावर काय ना काय आवडत होतं. हे माझ्या मम्मीला कळालं, माझी मम्मी डायरेक्ट गाडीकडे निघाली, कारण की माझ्या मम्मीला माहिती आता थोड्या वेळ जरी आपण इथं थांबलो तर ह्या मला पक्क बुडवून टाकतील. आम्हा दोघींना कळून चुकलं होतं की आता आम्ही थोडं जरी इथं थांबलो तर आम्हा दोघींची सुद्धा पाकिट रिकामी. मग तिथं असलेल्याच जवळ बिरोबाच्या मंदिरात आम्ही गेलो, कारण की माझे पप्पा तिथलचे भगत आहेत, त्याच्यामुळे आम्ही दरवर्षी इथं येत असतो. आम्ही जेव्हा इथून घरी जाण्यासाठी निघालो तर जाता जाता आम्हाला एक हरणांचा कळप दिसला, पण तो एवढा लांब होता की तो व्हिडिओमध्ये कॅप्चरच झाला नाही. तर तिकडे खूप सारे शेत होते, त्याच्यामुळे येता येताच मग एका शेतातून माती घेतली घट बसवण्यासाठी. या दोघांना भांडण करायला कारण सुद्धा लागत नाही, कुठे सुद्धा भांडण करीत येतात. आम्ही रस्त्यावर थांबलो तिथे सुद्धा या दोघांनी भांडण केली. घट स्थापना करण्यासाठी जाता जाता आम्ही घट घेतले. आता दुसऱ्या दिवशी माझा पेपर असल्यामुळे मी अभ्यास करता करता सगळा राडा अभ्यासाचा तसंच ठेवून गेले होते. तर इथं माझा भाऊ आलता, तो मला म्हणत होता की दीदी उद्यापासून मी पण नवरात्रीचा उपास धरणार आहे, त्याच्यामुळे मला लई भूक लागणार, त्याच्यामुळे मी आजच सगळं खाऊन टाकतो, म्हणजे मला भूकच लागणार नाही. त्यासाठी एवढंच, भेटूया नेक्स्ट व्लॉगमध्ये. बाय.